ओम पूर्णते पूर्णहे सारे पूर्णातून पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे। ओम शांति शांति शांति। संस्कृत मंत्र 1 ते 5 आपण बरोबर म्हणू, नंतर 6, 7, 8 एकदा म्हणतो आणि नंतर सलग सगळे मराठी मंत्र 1 ते 8 म्हणतो. सद्गुरुनाथ महाराज की जय, सर्व संतान की जय. जय रघुवीर समर्थ. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. रूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार, रूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार. शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार, शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार. मायामया दीन जीवाना कशी कळे महती, मायामया दीन जीवाना कशी कळे महती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले, म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले. विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले, विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले. कर्तव्यात सदा राहो मन चरणावरती, कर्तव्यात सदा राहो मन चरणावरती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती.
शांति शांति शांति। हरि ओम। ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृतः कस्य स्विद्धनम् कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः एवं द्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे। असुर्यानाम ते लोकाः अन्धेन तमसा वृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जनाः। अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावतोऽन्यानद्येति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति तदेजति तन्नैजति तद्दूरे तदुअन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते। यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानतः तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः। सपर्यगात् शुक्रमकायमव्रणम् अस्नाविरगशुद्धमपापविद्धम् कविर्मनीषी परिभूः स्वयंभूर्याथा तथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पूर्णते पूर्णहे सारे पूर्णातु न पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातु न शून्यशेषदसे असे। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओम। ईशावास्यमिदं सर्वं ईश्वरे व्यापिले सर्व त्यागुनी मगभोगतु परधनाची नको आशा न करी अपहारतु आयुष्य शत इच्छावे परिकर्मातराहुनी कर्मेण बांधती तुदला दुजा मार्ग न जाहुनी फिरविती पाठ आत्म्यास प्रकाशास तशातया जाती ते आसुरी लोकी अंधारे वेढले जया। मनापलीकडे वेग स्थिर परिगतिकारक प्राप्य ना
इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक हाल चाल करी न करी राही जवळ दूरही बाहेर अंतरी आत्मा दिक्कालातीत आतही स्वतःत सर्व जगताला जगती स्वतःसही पाही तो कधी न कंटाळे कोणासही कशासही जग ज्यास आपुले झाले सर्वत्र भरून जो असे नित्य एकत्व झाल्यास मोह शोक कुठे कसे अशरीर शुद्ध निष्पाप निर्मलात्मा अलिप्तही मुक्त सार्थ शाश्वतता देतो तो व्यापकत्वही ओम शांती शांती। सर्वत्र परमेश्वराचा वास आहे. आवास्यम याचा अर्थ आपण ते असत नाही अमुक आवास योजना तमुक आवास योजना ती स्थान वसती स्थान राहण्याचं ठिकाण त्या अर्थाने हे ईशावास्यम आहे. सर्व ठिकाणी परमेश्वर आहे हे फक्त आपल्याला आज श्रद्धेनं समजून घ्यावं लागतं. त्याला इलाज नाही, कारण अनुभव नाहीच आपल्याकडे. जो अनुभव आहे तो त्याच्याशी जुळणारा नाही ही आपली आजची अडचण आहे. तर ती दूर करण्यासाठीच हा अभ्यास आहे आणि पुढे त्याचे प्रयोग पण आहेत. तर ते प्रयोग करायला जाताना सर्वात पहिलं काय जर येत असेल तर आपली कर्म. म्हणून आपल्या लगेच दुसऱ्या श्लोकामध्ये कर्म कशी करावी याची सुरुवात झाली. ती आपण गेल्या वेळेला बघत होतो. कारण कर्मेन बांधती तुझला ही एक बाजू, पण त्या कर्मांशिवाय तुला मार्ग नाही. तुझा मार्ग न याहुनी हे असल्यामुळे जायचा मार्ग कर्मातूनच आहे. ती कशी करावी याविषयी वेगवेगळ्या उपनिषदाने आपापले आदेश दिले. त्यामध्ये काल 2-3 आदेशांचा उल्लेख केला, अधिकच केला. त्यात 1-2 महत्वाचे आदेश राहिले, ते फक्त जातात सांगतो आणि आता पुढे जातो. त्यातले 2 महत्वाचे आदेश म्हणजे एक, सगळा व्यवहार चालला आहे चरितार्थ आपला आपला आपण स्वावलंबीपणे चालवावा असं उपनिषदांचं म्हणणं आहे. जसं शरीर श्रमाला स्वावलंबी असावं, स्वावलंबी हरेकाने व्हावे शक्य तिथे, तसे ते तिथून आहे आलेले. तर ते तसं आहे. तसं शरीर असावं तसं आपलं जे जीवन आहे ते सुद्धा स्वावलंबीपणाने राहावं याची ज्याने त्यांनी काळजी घ्यावी. स्वावलंबीपणामध्ये काल सांगितलं त्याप्रमाणे आत्मविश्वास आणि अहंकार यातला भेद लक्षात घेऊन स्वावलंबीपणाचा अर्थ लक्षात घ्यायचा. मी स्वतःवर अवलंबून नाही आहे म्हणजे स्वतःवरच अवलंबून आहे किंवा त्याचं मला कोणावर अवलंबून राहावं लागत नाही याचा अहंकार हा तितकाच मार्ग आहे. एक वेळ परावलंबन परवडलं. त्यामुळे ती त्यातली जी बाजू आहे ती लक्षात ठेवून स्वावलंबनाचा अर्थ लक्षात घेऊ. तर ते करायला त्याला लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर हे उपनिषद समजून घ्यायचे. म्हणून मुलांपासून मोठ्यांपर्यंत म्हणून असं जे त्यातले 2 महत्त्वाचे आदेश आहेत ते व्यवसायाबद्दल आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एक, व्यवसाय करावा चांगला, अनिंदनीय अशिष्ट करू नये असे 2 शब्द वापरलेले आहेत. तेव्हा वंद्य शिष्ट चांगल्या अर्थाने, शिष्ट म्हणजे आपण ज्या अर्थाने आता रूढ झाला तोच असला शिष्ट नव्हे, शिष्टसंमत असा शब्द वापरण्याची पद्धत आहे आपल्याकडे. तर त्या दृष्टीनं चांगला, हितकर
अशा तऱ्हेचा व्यवसाय असावा, तो करावा. तर अशी एक त्यांचा आदेश आहे. तो कर्म करताना तो व्यवसाय अशा तऱ्हेचा निवडावा की जो वंद्य आहे, हितकर आहे, शिष्टसंमत आहे. असा उद्योग, व्यवसाय, काय नोकरी स्वरूप आपल्या असेल ते. आणि हे आलं की त्याच्याबरोबर त्याचा परिणाम म्हणून शरीर पोषणासाठी पैसा आला. त्यामुळं त्याची व्यवस्था लावण्याचा प्रश्न आला. आपण जे त्यक्तेन भुंजितः सुरुवातीला पाहिलं, त्याच्यात पुढचा भाग याच्यात आहे. तर त्या संबंधी एक गोष्ट सांगायची, तेवढी फक्त पुढे येतो. म्हणजे त्याच्याबद्दलचा एक आदेश आहे, तो तैत्तिरीय उपनिषदामध्ये आहे, संबंधित याच्याशी आहे. त्यक्तेनची व्याख्या तिकडे केलेली आहे, तर ती आपण जाताना बघून पुढे जातो. एवढंच त्याचं म्हणणं असं की शरीर पोषणासाठी किंवा आपल्यावरच्या जबाबदाऱ्यांसाठी लागणाऱ्या जे त्यातून अर्थार्जन झालं असेल आपल्या व्यवसायातून, ते सोडून उरलेलं आपलं नाही असं समजावं, असं त्यांना म्हणायचं आहे. मी सोप्या भाषेमध्ये सांग, संस्कृतात किंवा आणखीन कठीण आदेशात जाण्यापेक्षा. तर त्याला दान म्हणलेलं आहे. जे माझ्या पोषणाव्यतिरिक्त शिल्लक राहतं ते दान. आता माझ्या पोषणात जर मी केवढं जरी वाढवून ठेवलं तर हे जरा कमी येणार, कारण एकाच 100 हे सगळं वाचवायचं आहे. तर पोषणालाच 99 लागायला लागले तर दानाला एकच राहायचा. पण पोषण जर व्यवस्थित पोषणाची व्याख्या समजून घेतली तर कदाचित ते 30-40%, 50%, 60% ज्या त्याच्या परिस्थितीनुसार, व्यवसाय किंवा नोकरीच्या उत्पन्नानुसार राहील, हे मान्य आहे. पण दानाचं स्थान हे राहीलच राहील. म्हणून त्यांनी त्याला दान शब्द वापरला. दान करताना त्यांनी 4 महत्वाचे शब्द वापरले. 5 शब्द वापरले. एक, श्रद्धया देयम. जे आपल्याकडे देताना सुद्धा इतके त्याच्यावर कसोट्या लावलेल्या आहेत किंवा त्याच्या भूमिका लावलेल्या आहेत. कसोट्या म्हणण्यापेक्षा सुद्धा भूमिका आहेत देण्याच्या काय असते, देणं जरी झालं किंवा काही करायचं झालं, चांगल्या कामाचं सुद्धा भूमिका लागते चांगल्या कामाची. त्या ह्या 5 भूमिका आहेत. भूमिका सांगतो, मग त्यांना मला जी गोष्ट आठवली म्हणून ती नंतर सांगतो. श्रद्धया देयम, श्रिया देयम, रिया देयम, भिया देयम आणि संविदा देयम, एवढे प्रकार केलेले आहेत. साध्या भाषेमध्ये बघू. श्रद्धेनं द्यावं. द्यायचं असेल तर देताना त्यामागे एक श्रद्धा असावी की मी विश्वात कुठेतरी परिपूर्णतेचा प्रयत्न, माझ्या वाट्याला जे आलं त्यातलं जे ज्यादा राहिलं त्या निमित्ताने करतो आहे, तर अशा श्रद्धेने जावं. अश्रद्धया न देयम, असा स्वच्छ आदेश आहे. श्रद्धया देयम. फुल असेल पण श्रद्धया देयम, कारण बागेतली फुलं ही संपत्तीच की तुमची. तुम्ही जे काय काम केलं त्याचा परिणाम म्हणून ती फुलं आली. ती परिणाम आलेली सगळी फुलं आपल्या देवाला किंवा स्वतःला लागत नाही. मग राहिलेली फुलं ही समाजाची राहिली, म्हणजे ती त्याला दिली. इतकं सोपं गणित आहे. आपल्याकडे खाली आणायचं असेल तर मग आता ते पुढे पुढे कुठे न्यायचं ते तुम्ही बघा. अगदी खाली सोप्याला आणून ठेव, पान सुद्धा अगदी इथपर्यंत. तर पूर्वी आपल्याकडे केळीच्या पानावर जेवायची पद्धत होती, आपल्याला कल्पना असेल. आम्ही तर बरेच काळ त्याच्यावरच काढला तिकडे. तर त्यावेळेला हे केळीची पानाचा प्रश्न होता, आपल्याला कल्पना असेल तेव्हा. तर ती सुद्धा अशीच की ज्याला केळीची पानं आहेत कापायची करायची, ती सुद्धा अर्धी करून वापरायची. त्यात सुद्धा कटकसर आहे. त्याचं पूर्ण पान वापरणं म्हणजे हे आहे, ते काय श्रीमंतीचं लक्षण होतं किंवा विशेष प्रसंगी आहे ते. असंच्या असं संबंध पान म्हणजे विशेष प्रसंगी आहे, असं म्हणजे नेहमीच. कापून जे मध्ये केलेलं आहे ना, इतके व्यवस्थित राहतात, तर कशाला मला सांगा क्रेडिट करून कर्जात कशाला बुडतील, शक्यतच नाही कधी. तेव्हा त्यामुळं तो त्या काळात सांगितलेला आदेश असला. आपल्याला आज जरी परिस्थितीनं ह्या सगळ्याचं कौतुक वाटत असलं तरी सुद्धा ते का नको होतं त्याचं कारण तिथे आपल्याला आढळतात. श्रद्धया देयम, मुद्दा चला आता श्रद्धेनं द्यावं. श्रिया देयम, देताना दुसऱ्याने किती दिलं ते बघून मी देऊ नये, माझ्याकडे किती आहे ते बघून द्यावं, हे श्रिया देयम. श्री म्हणजे संपत्ती ना, त्या संपत्ती किती त्या प्रमाणात द्यावं. व्यवसाय किती केवढा त्या प्रमाणात द्यावं. त्याचे कदाचित 5 सुद्धा मोठे असतील, 5 लाख हे मोठे असतील आणि 50 लाख सुद्धा मोठे असतील, हो की नाही. ते आपण बाकी सगळे आदर्श घेतले. मग मायक्रोसॉफ्टचं एवढं कौतुक झालं, जगामध्ये आहे 1 नंबर, पण 50व्या वर्षी निवृत्ती स्वीकारली, त्याने आमच्या लक्षात आलं. 50व्या वर्षी जो कोण डिक्लेअर करू शकतो की मी आता याच्यातून बाहेर पडतो, हे सगळं आता माझ्या कोणाला ते सोपून टाकतो आणि मी यातून बाहेर पडतो, हे सुद्धा एक प्रकारचं आपल्याला जे सांगितले त्यापैकी एक आहे. तर आम्हाला ही संस्कृतीने 50 वर्षात जगाचं साम्राज्य मिळवेल एवढं त्या विषयातलं जर हे मिळवलेलं आहे. पण देताना तिथे 50व्या वर्षी एक रेग मारली. बाकी त्याचं काय पुढे येते ते मला माहिती नाही, पण एवढं नक्की की त्यांनी एक रेग मारली की ह्यानंतर आणि तिथपर्यंत जमलेल्या संपत्तीचं एक सामाजिक कार्यांसाठी एक मोठं हे आहे, निधी करून ठेवलेला आहे. त्यांनी त्यांच्या वरीनं बाजूला केला.
त्यात कंपनीत असलेल्या किती लोकांनी बाजूला केला मला माहित नाही. कंपनीत काम करून हजारो रुपये पगार मिळवणाऱ्यांनी किती बाजूला केलं ते माहित नाही. ज्यांनी कंपनी काढली आणि सगळ्या जगाला नमवलं एवढी जी त्याच्यातली बुद्धिमत्ता वापरली, त्या मायक्रोसॉफ्टने मात्र त्याच्या बिल गेट्सने आपलं स्वतःच्या संपत्तीचं निधी करून तो प्रत्येकाने केलाय. ह्या दोन व्यक्ती तर डोळ्यासमोर आपल्या आहेतच. दोन व्यक्ती आपल्याला माहिती असतील, हे तर नक्कीच माहिती असतील. तर यांनी 50 वर्षाची रेग मारून ते बाजूला केलं आणि हे समाजाचं आहे म्हणले. यातलं ठीक आहे, त्यांच्या पद्धतीनं ते काहीतरी समाजाचं आहे म्हणले, हे माझ्या दृष्टीने थोडं तरी महत्वाचं आहे. कारण हेच आपल्याकडे सांगितलेलं आहे आणि करार करतं कोण नाही करता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. श्रियादेव त्यात त्यांना सांगण्याचा दुसरा पण हे आहे, कुठेही आपल्याकडे सद्गुणाचा सुद्धा अतिरेक करायची परवानगी नाही. हे वैशिष्ट्य आहे संस्कृतीचं. सद्गुणाला सुद्धा तिने मर्यादा घालून दिलेली आहे. सद्गुणाचा अतिरेक म्हणजे दुर्गुण असं त्यांचं म्हणणं आहे. सगळं फुंकून टाकणारा तो संन्यासी असेल असे तर ठीक आहे, तर ती एक वेगळीच कॅटेगरी बांधलेली. पण प्रापंचिकांनी, महाराज म्हणायचे, प्रापंचिकांनी आपली परिस्थिती पाहून द्यावं, अगदी साध्या भाषेत. तेच त्यांना म्हणायचे, श्रियादेयम, श्रिया किती, श्री किती, त्या प्रमाणात द्या, पण द्या. कारण तो व्यवसायाचा ह्याचा नोकरीचा तो पुढचा भाग आहे, कर्माचा पुढचा भाग आहे. तर स्वास्थ्य राहतं, दान जातं आणि स्वास्थ्य घेऊन येतं, असं त्याचं प्रमाण आहे. त्यामुळे ते जर आपल्याला हवं असेल, दान जाईल आणि स्वास्थ्य घेऊन येईल. आता ज्या प्रमाणात योग्य तऱ्हेनं जाईल, किती जाईल याच्यावर सुद्धा नाही, योग्य तऱ्हेनं जाईल. ते योग्य तऱ्हेनं जेवढं जाईल तेवढं योग्य तऱ्हेनं समाधानात येईल, असं त्याचं आहे. तर हे एक भाग झाला. रियादेयम, नम्रतेने द्यावं. देताना सुद्धा असं असू नये की मी उपकार करतो जगावर. ते जगाने आधीच केलेले आहेत. उपकार जगाने आपल्यावर आधीच केले, जन्मापूर्वीपासून केलेले आहेत. माझा जन्म हा सुद्धा आई वडिलांचा उपकार आहे माझ्यावर, असेच लक्षात घ्या. तर तिथून विचार करा तर लक्षात येईल की हे उपकार कुठून सुरू झालेत. त्यामुळे ते रियादेयम, श्रेयादेयम, भियादेयम, थोडंसं भीतीने सुद्धा द्यावं. भीती, खरं म्हणजे आपल्याकडे भीती हे कर्माचं चांगलं कारण मानलेलं नाही, तरी सुद्धा उपनिषदांनी भीतीचा उल्लेख केलेला आहे. भीतीचा उल्लेख करायचं कारण काय असेल तर एक तर मृत्यूसमोर उभा आहे, मला त्याच्याशी सामना करायचा आहे, तर सूक्ष्म का होईना माणसाच्या मनात त्याची भीती आहे, तर तिथे मला उत्तम गतीची गरज आहे, उत्तम मृत्यूची सुद्धा गरज आहे. मृत्यूमध्ये सुद्धा काही मृत्यू अत्यंत उत्तम मृत्यू आहेत. आपल्याकडे मृत्यूत सुद्धा किती प्रकार आहेत. हाल हाल होऊन मनुष्य जातो आणि असा का घारीसारखा उडून जातो, हे पण आपण बघितलेलं आहे. मृत्यूमध्ये इतके प्रकार आहेत, तर त्याची सुद्धा त्याचा विचार करून सुद्धा द्यावा. अनेक प्रकार आहेत, तर ते आहे. नंतर अगदी ह्या ज्यांना श्रेष्ठ लोकांची म्हणजे परलोक, त्या भाषेमध्ये शब्द परवा पण परलोकावर व्याख्या पाहिली आहे, त्यामुळे काय विचार करायचं कारण नाही. तर ते पाहावं. संचयाचे परिणाम पाहूनही द्यावा, ते भीतीदायक आहेत. संचयाचे परिणाम भीतीदायक आहेत, त्यामुळे त्या अर्थाने भियादेयम, संविदादेयम, जाणीवपूर्वक द्यावं. मला कळते म्हणून मी द्यावं, तर ते कळते म्हणून द्यावं. हे सगळे देण्याचे प्रकार सांगितले आणि त्या संदर्भात जाता जाता एक सुभाषित चांगलं सांगितलं, म्हणून ते आपल्यासमोर ठेवतो की हे सगळं का द्यावं, तर आपल्या दारात भिक्षेकरी उभे असतात त्यावेळेला आपल्याला कळत असेल, ते मागत फिरतात ना, त्यावेळेला ते काय सांगत असतात, बोधयंती न याचन्ते असं सांगितलेलं आहे. भिक्षेकरी हा आपल्या दारात काही मागण्यासाठी आलाय अशी आपली समजूत असते. भिक्षाच मागायला आला, बोलून चालून धान्य असेल, काय असेल, पैसा असेल, काय वस्तू असेल, काहीतरी मागायला आला, तर तो मागायला येत नाही असं सुभाषितात म्हटलंय. सुभाषिताचं म्हणणं आहे बोधयंती न याचन्ते, ते बोध करायला आलेले लोक आहेत. याचका हि गृहे गृहे, हे जे घरोघरी येणारे याचक आहेत. आता आज त्याच्यामध्ये काळा बाजार हे मलाही मान्य आहे, कारण तो सगळीकडेच आहे, त्यामुळे त्यातही आहे. ते सोडा क्षणभर, काही फसवणारे असणार ते प्रत्येक व्यवसायामध्ये आहेत. पण इथे जे आहेत ते कशासाठी मुळामध्ये येतात, तर त्यांच्याकडे बघावं आणि हा आपला आपण ठरवावं काय करायचं ते. तर ह्यासाठी बोधयंती न याचन्ते, ते याचना करतायत अशा भ्रमात राहू नका, ते बोध करतायत अशा समजुतीत राहा किंवा अशा समजून घेऊन राहा. याचका हि गृहे गृहे, खरोखर घरोघरी दारोदारी येणारे याचक हे बोधयंती न याचन्ते. ते काय म्हणतात, त्यांचा बोध काय आहे, ते एका वाक्यात त्यांचा बोध असा आहे, देयम देयम सदा दानम अदातु फलम ईदृशम. ही जी माझी अवस्था आहे ती तुम्हाला यायला नको असेल तर देत जावा. काय बरोबर मुद्द्यावर बोट ठेवलं असेल ते आपल्या लक्षात येईल. तेव्हा एकंदरीत मिळवायचं कसं आणि पुढे काय करायचं, या दोन कर्मांचा उलगडा आपल्याला केला. आता असुरिया नामते लोक, आता जे चाललेलं आहे ते आणखीन एक परिस्थितीचं भयान असलेलं वर्णन आहे. असुरिया नामते लोक अंधेन समसावृता फिरविती पाठात्म्यास प्रकाशास तशातया. जिथं आत्म्याचा किंवा आतून विचार केलेला आहे तिथे आपोआप प्रकाशित होत असतो मार्ग. आपल्याला अनेक वेळेला असं वाटतं की अंतर्मन सांगतो, आपण म्हणतो ना अंतर्मन,
की वाटतं असं करावं हे करू नये, तर त्यावेळेला लौकिकाने ते करावं असं वाटतं, पण अंतर्मन सांगतं की हे नको करायला. असं ते जे आहे ना, ते थोडंसं अंतर्मन म्हणजे थोडंसं त्या मनाच्या आतली बाजू आपण साधं म्हणू, ती स्थिती आत्माच आहे आपल्या दृष्टीनं. आपल्या दृष्टीनं कळणारा आत्मा हा अंतर्मन आहे असं समजायला हरकत नाही. अंतर्मन जो तांत्रिकदृष्ट्या मानसशास्त्रात शब्द वापरला जातो तो मी वापरत नाहीये, फक्त सोयीसाठी समजण्यापुरता एवढा वापरला. तर तो असुर्या नाम ते लोक आहात, त्या ज्या अंतर्मनाचं म्हणणं आहे त्याच्याकडे पाठ फिरवून वागणारे लोक, आणि त्याचा जो प्रकाश पडतो आहे जाण्यासाठी आपल्या मार्गावर, कर्म मार्गाने जायचंय ना, निर्णयाला जायचंय, तर निर्णयाला जाताना जो प्रकाश तिकडून पडत असतो त्याच्याकडे पाठ फिरवून जे लोक चालतात तर ते कुठे जातात त्याचा त्याच्यात उल्लेख आहे. असुर्या नाम ते लोका जाती ते आसुरी लोकी अंधारे वेढले ज्या. आता प्रकाशाकडे पाठ फिरवून चाललेला माणूस आहे, पाठ फिरवल्या फिरवल्या सूर्याकडे पाठ फिरवलीच समजा, तर आधी सावलीपासूनच सुरुवात होते मला वाटतं. त्यामुळे अंधाराची गाठ अगदी आपल्यापासून आणि शेवटही अंधारातच अशी अवस्था आहे म्हणजे. त्या अर्थाने इथे आसुरी शब्द जो वापरलेला आहे तो आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. असुर्या म्हणजे जिथे सूर्य नाही असं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. तर आपल्याकडे 3 प्रकारचे लोक मानले ना, म्हणजे जसे राक्षस, मनुष्य, देव असे मानले. काय त्याला आपण कॅटेगरी करायची ती करा, मूळ मुद्दा त्याच्यातला समान आहे की जिथे फक्त रात्र आहे तो आसुरी लोक आहे असं समजायला हरकत नाही. जिथे फक्त रात्र आहे आसुरी लोक आहे असं. जिथे काही काळ प्रकाश आहे काही काळ रात्र आहे तो मनुष्य लोक आहे असं समजायला हरकत नाही. आणि जिथे फक्त प्रकाश आहे तो देव लोक आहे समजायला हरकत नाही. इतकं सोपं आहे. फार मोठे काही मोकळे लोकांची व्याख्या करायचं काही कारण नाही. बरं, आपल्या जगामध्ये आपल्याला असं अनुभवायला येतं काही असे ठिकाणं आहेत की जिथे फक्त अंधारच आहे. अशी परिस्थिती आहे, अगदी भूलोकावर सुद्धा आहे. तर आता अशी काही लोकांच्या अंतर्मनामध्ये अवस्था आहे फक्त अंधार. म्हणजे फक्त अंधार याचा अर्थ की फक्त माझ्या सुखाची चिंता हा अंधार, फक्त माझी काळजी, फक्त स्वार्थाने भरलेला आहे. तिथे फक्त अंधार आहे. तो आसुरी लोकच आहे. तो एक आपल्याकडे जो भूगोलात नेहमी अनुभवायला रोज येतोय तो निम्मा प्रकाश येतो निम्मा अंधार येतो. आपण ज्या कटिबंधात राहतो तिथे आपल्याला दिवसभर प्रकाश आहे, म्हणजे काय जे 12 तास प्रकाश आहे असं म्हणू फार तर, कारण प्रकाश पडल्यावर दिवस म्हणतो आपण, म्हणून 12 तास तरी प्रकाश आहे आणि 12 तास अंधार असं आपल्याला सहन करावाच लागतो. तर अशा तऱ्हेचं काही बॅलन्सिंग आहे, दोन्ही आहेत आपल्याकडे प्रकाश पण आहे आणि अंधार पण आहे. तर असं असलं तरी सुद्धा आपले सर्व उद्योग किंवा जे ज्याच्यावर आपलं सर्व काही जीवन अवलंबून आहे. आता आपण कर्मांचा उल्लेख केला तर ती कर्म कशी करावी ती सांगितली, ती प्रकाशमान करावीत, प्रकाशमय करावीत. शेतीचं कर्म आहे उदाहरणार्थ, तर ते नाईट जॉब नाहीये. शेतीचा जॉब हा प्रकाशाच्या काळातला जॉब आहे. म्हणून सकाळी उठून 7:30ला जावा, 8ला जावा, 6ला जावा, कधी पण जावा, पण ते जा, बैल घ्या, शेतावर जावा, दिवसभर राहावा, सूर्याच्या प्रकाशात राहा, उत्तम कर्म करा, संध्याकाळी भुकावून अत्यंत शरीराला व्यवस्थित व्यायाम देऊन संध्याकाळी घरी या, काय ते न्याहारी खा, शांत विश्रांती घ्या. इतका सुंदर दिनक्रम व्यवस्थित दिलेला आहे. तो मूळ दिनक्रम आहे खरा. तर असा अभिप्रेत आहे. आता 8-8 तासाच्या शिफ्ट आपण केल्या ते आपले काय आता त्याला म्हणायचं ते आपण ठरवा. परिस्थितीमुळे तसं वाटायला आलं वगैरे, आता आपण कोणतंही त्याला काही म्हणा, पण त्यांना अभिप्रेत असं आहे की असं प्रकाशित कर्म आहे. तर प्रकाशित कर्म हे सोप्या मार्गाने शेतकऱ्याचा कर्म आपल्याला समजून घेता येण्यासारखं आहे. तर यात सुद्धा आता जे 3 लोक सांगितले त्यातले पहिले जे सांगितले, जे असुरी सांगितले, ज्यांना मी म्हटलं फक्त अंधारात आहेत, ते फक्त स्वार्थाचे किंवा स्वतःच्याच पुरता विचार करणारे आहेत. आपल्याला या लोकाचा थोडासा अनुभव कधी कधी येतो की अरे आपण फक्त स्वतःचाच विचार केला असं वाटतं. त्या क्षणी आसुरी लोकांचा स्पर्श झालाय समजायला हरकत नाही. आपण दुसऱ्याचा नाही विचार केला. बसताना अगदी क्षणभर पानावर बसलं तरी एखाद्या वेळेला 2 घास गेल्यावर लक्षात येतं ना की बोलवायचं राहिलं, ते बसलेत की नाही बघायचं राहिलं, दुसऱ्याला वाटलंय की नाही बघायचं राहिलं. हे जे आपल्याकडे पंक्ती पंगत जरी वाढली तरी अशी पद्धत आहे की सर्वांना वाढले का असं विचारायची पद्धत आहे. सर्वांचं वाढून पूर्ण झालं का तर मग सुरुवात करायची अशी पद्धत आहे. ती तेवढ्यासाठीच आहे की असुराचा स्पर्श होऊ नये. तो असुर आहे की जो स्वतःच्या पानात झालं की त्याचं काम सुरू झालं. असं जो आहे ना तो अंधारे वेढाली तरी आत्म्याच्या प्रकाशाला पाठ फिरवलेली आहे. आत्मा म्हणजे दुसरीकडे आहे तो विद्यमान. मी जसा भुकेलेला आहे तसा तोही भुकेलेला विद्यमान आहे. पुढे आत्म्याचं बघायचं ना वर्णन, त्याची सुरुवातच आहे
की तिथे पण भूक आहे. बाजूला जे बसले समजा अगदी 50 लोकांची आहे तरी सुद्धा तिथेपर्यंत जे बसलेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तो आत्मा विद्यमान आहे. मी फक्त माझी काळजी करतोय, ते उरलेले 49 लोकांची काळजी कोणी करायची? निदान एवढी तरी काळजी म्हणजे चौकशी. आपण वाढायला उठलो नाही जागेवरनं तरी सुद्धा निदान एवढं विचारलं की बाबा तिथंपर्यंत आले का, तिथंपर्यंत आला असेल तर ती घ्यायचं. असं आहे. रमणांसारखे मनुष्य असेल तर त्यांना तर हा प्रश्नच नाही. त्यांना ते वेगळी हे वाढलं काय ताक काय सार रसम काय ते आहे ते जर वेगळं वाटलं तरी सुद्धा ते जेवायचं नाकार येतो. हे तर आणखीन पुढची काम आहे. देवलोक त्यामुळे त्यांना ते तर मंजूरच नाही. त्यांना कुठल्याही प्रकारची अशी जी आता हे काटकसर वगैरे म्हणलं ना किंवा जे साधं जीवन म्हटलं की नाही, साधं जीवन मनुष्य अत्यंत सुखी आहे. आणि जितकं तो असहज जीवन किंवा श्रीमंती जीवन जगायला जाईल तितका दुःखाकडे तो वाटचाल करतोय, प्रकाशाकडे पाठ फिरवलेली आहे असं समजायला हरकत नाही. तर हे सगळं असं आहे. म्हणजे मनुष्याचं जे जीवन आहे, आसुरी झालं मनुष्याचं जीवन आहे, त्याच्यामध्ये तो स्वतःसाठी आहे आणि इतरांसाठी पण आहे. हे आपल्याकडे त्याचं दुसरं लक्षण लक्षात येईल. मनुष्य जो जीवन आहे त्याच्यामध्ये मी जेवायलाच बसलो की ते 49 लोक जेवायला बसले, मी पण बसलोय. पण मी विचारलं की बाबा एक कुणी आपण असाल ते विचारलं की बाबा तिथपर्यंत आलंय सगळं ना आणि मग जेवायला बसलो. हे जे आहे हे मनुष्य जीवनाचं एक लक्षण म्हणून. आसुरी जीवनामध्ये माझ्या ताटात वाटलं की सुरुवात केली, हे आसुरी जीवन आहे. तिकडच्या सर्वांच्या पर्यंत पोचलं की सुरुवात केली, हे मनुष्य जीवन आहे. आणि स्वतः उपाशीच आहेत आणि ती मात्र जेवतात प्रभूंच्याकडे जोळीची भाकरी, बाकीच्या पकवान नाही. हे देवजीवन आहे. त्याला काय लगेच स्पष्ट होणारे फरक आहेत. ते काय खातात काय नाही, त्यांच्याकडे एवढंसं काहीतरी असते भाकरी एवढीची तुकडा, आणि तो सुद्धा जोळी प्रसादाचा किंवा काय याच्यातून आणलेला. आपल्याकडे ते मधुकरी कसे जेवतात ते त्यांचे ते आपल्याला मागे सांगितलं. ते पाण्यात बुडवायचं नामकं करायचं, रस ठेवायचंच नाही त्याच्यामध्ये. काही कशाला जेवायला रसाची लागेल, ओढ लागेल. पाण्यातच भिजवलेलं जर अन्न आधी अन्न आणले ते नदीत गंगेत भिजवायचं त्या झोळीसकट. आता झोळीसकट बिघडल्यावर भिजवल्यावर त्याच्यामध्ये काय अवस्था असेल. आपण म्हणजे नको काही घरात गोंधळ काय करायला नको. मला एकदा वाटलं की प्रयोग करायला किंवा काय माझी भाकरी. पण एक नक्की आहे, हे सगळं एकत्र करून काय होतं ते मात्र पाहिलं. एकत्र समजा केलं सगळं नंतर होतच ते. तर चवीसाठीच आपण वेगवेगळं खातो ना. लोणचं मध्ये कशासाठी पाहिजे, तर हे जे काय गोड आहे, काय जे खातोय नेहमीचं साधं आहे, तर त्याला थोडंसं ते प्रकार पाहिजे. म्हणजे ह्या जिभेचाच भाग आहे शेवटी, हा काही पोटाचा भाग नाही. लोणच्याचं प्रमाण समजा जेवणामध्ये आहे ते किती ग्रॅम आहे, तर एक समजा 10 ग्रॅम आहे अशी कल्पना करू. आणि भात आहे किती ग्रॅम आहे, तर 200 ग्रॅम आहे. तर ते 200 ग्रॅम प्लस हे एकत्र करून टाकलं ते खाल्लं तरी ते काही फरक पडत नाही. सगळं आहार सगळं व्यवस्थित चालू राहतं, काय कुठली यंत्रणेत काही फरक पडत नाही. तर हे सगळे प्रयोग आहेत. पण याच्यामध्ये आसुरी जीवन देवजीवनाची थोडासा तफावत लक्षात येते. तर ते त्याकडे पाठ फिरवून तरी करू नये. म्हणजे त्यांना एवढंच म्हणायचं, त्यांनी असं नाही म्हटलं की एकदम देवजीवनाचा. त्यांचं म्हणणं काय, आसुरी जीवन हे जगतायत ते कसं फिरविती पाठा आत्म्या असं प्रकाशाचं तशा तया. आत्मरूप आहे तो मनुष्य दुसऱ्या आत्मरूप आहे त्याचा विचार करतोय. कारण मी ज्या पद्धतीनं जसं माझी घटना आहे तशीच त्याची पण घटना आहे. मला भूक आहे तशी त्याला पण आहे. आत्मवत सर्व भूतेषु, सर्व गीतेमध्ये हे सगळे जे सार मिळतं उपनिषदांचं, त्याची सूत्र सगळी एकत्र आलेली आहेत. आणि पुन्हा त्याचं सिंथेसिस होऊन एक मोठं पुन्हा आपल्याला जीवनोपयोगी तत्वज्ञान तयार झालेलं आहे. तर अशी परिस्थिती गीतेची आहे. तसं हे आत्मवत सर्व भूतेषु. तर तसं मला जसं वाटलं की भूक लागली तशी त्याला पण वाटले भूक लागलेली आहे. तर त्याची व्यवस्था करायची, मग बसायचं. आता त्याची व्यवस्था करून त्याला वाढून सगळं करून जेवणारी जी गृहिणी असते ती देवरूपच आहे. म्हणून तिला स्थान आपल्याकडे वरचं आहे. गृहिणीला स्थान तेवढ्यासाठी वरचं आहे. आता तिच्यात मूळ भाव त्यातला लक्षात घेऊ आपण फक्त, की त्यांचे सगळ्यांचं म्हणून शेवटी असं होतं अनेकदा की एखादी कोणाला भाजी आवडली नाही. म्हणजे मी गृहिणींचं जेवण पाहिले किंवा आपणही पाहिलं आहे म्हणून आपल्याला कल्पना असेल. एका दिवशी भाजीत काहीतरी कमी जास्त होतं, चांगली होते असं नाही, सगळ्यांना वाढतात, सगळे खातात. स्वाभाविकपणे पहिली आपल्या संस्कार असल्यामुळे पहिलं संपवतात, नंतर कोण घेत नाही. ती भाजी मग शिल्लक राहते किंवा पोळी भाजी काय असेल ते दुसरं वस्तू शिल्लक राहते आणि नंतर त्या शांतपणे ते जेवतात. कारण ते राहिलेलं आहे, ते जेवायचं असतं. ते तर काही टाकायचं नाही, अन्न टाकण्याची संस्कृती नाही त्यामुळे, आणि योग्य नाही. तर त्यामुळे ते जे टाकलेलं आहे किंवा जे राहिलेलं आहे मागे ते त्यांना नाही पसंत पडलं. समजा घरात 10 माणसं आहेत, त्यांच्याकडनं राहिलं तर या वेळेला तिच्या वाट्याला त्यातलं जे चांगलं आहे ते दिलं गेलेलं आहे आणि जे कमी चांगलं आहे ते राहिलेलं आहे ते ती आनंदाने खाते. तिची आत्म्याकडे तोंड नाही, आत्म्याकडे पाठ नाही. हा फरक आपल्या लक्षात येईल. आत्म्याकडे पाठ म्हणजे काय आणि आत्म्याकडे तोंड म्हणजे काय, हे फक्त मनाच्या पातळीवर चालले, अजून आत्म्याचं काय चाललेलं नाही. पण प्रकाश आणि ही जी सगळी दिशा आहे जे त्यांना म्हणायचं आहे त्याचं स्वरूप लक्षात यावं एवढ्यासाठी हे
चाललेलं आहे. तर शुद्ध बुद्धी, कल्याणाची कामना, हिताची इच्छा हे सगळे आत्म्याचे गुण आहेत. तर तिथून येत आहे. मनाचा काही भाग तिकडे आत्म्याला लागू नये, त्याच्यावरनं कळलं तरी चालेल. आता स्वतःसाठी आणि इतरांसाठी मी मागे आपल्याला बोललो होतो की देव जीवन याचा अर्थ दिव म्हणजे प्रकाश देणे असंच आहे. त्यामुळे प्रकाशित ज्यामुळे मार्ग होतो, ज्या मार्गाने चालल्याने आपल्याला आनंद आणि पुढचा मार्ग कुठेपर्यंत आहे तर मी मुक्त होईपर्यंत आहे, एवढा मार्ग ज्याने दिसत राहतो तो देव मार्ग आहे. तर त्या पंथाने चालणारे लोक आता स्वतःसाठी जगणं मला मनुष्य म्हणून आवश्यक आहे आणि इतरांसाठी जगणं पण आवश्यक आहे, या दोन्हीची सांगड घालणार आहे ते मनुष्य जीवन आहे. त्याच्याही खाली जे आहे ते अंधारप्रिय आहे. ते अन्याय अपहार अमकं तमकं सगळं करणार आहे. त्याला अंधार एवढा एकच शब्द वापरलेला आहे. म्हणजे इथे असुर्य जो शब्द वापरला ना, तमसावृता आवृत अक्षरशः सगळं आवरण घालून अंधारात. म्हणून कीर्तन पुराण प्रवचन खेळ सुद्धा कुस्ती सुद्धा सगळं प्रकाशात आहे, सिनेमा अंधारात आहे. अंधार केल्याशिवाय सुरू नाही होत. आपल्याला काही तपशिलात जायचं नाही, पण पुरेच आहे समजायला काय ते कीर्तन नाही सुरू होत. इथे मात्र आपल्याकडे जर काही असं कीर्तन वगैरे असं सगळीकडे लाईट लावून प्रवचन निरूपण असेल, सगळे प्रकाशाशिवाय तो मार्गच नाही चालतायत. अंधार केल्याशिवाय मार्गच नाही चालतायत. काय ते बघा आपण, तर अशी परिस्थिती आहे खरी. तर याच्यावरनं आपल्याला कल्पना येईल. हे एक झालं. पण याच्याबरोबर इतर किती गोष्टी असतात की आपल्याकडे आता उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे की ह्या ज्या दुष्कृत्यांच्या वेळा आहे, म्हणजे आता दुष्कृत्यांना वेळ काळ पण राहिला नाही मलाही मान्य पण सर्वसाधारण आता शेवटी काय आहे, काळाला धरूनच आता विचार केला पाहिजे. पण सर्वसाधारण दुष्कृत्यांच्या वेळा ह्या नेहमीच्या रात्रीच्या आहेत ना, हो की नाही. दुष्कर्म ही नेहमीची दरोडे आहेत. तर पहाटे 3 वाजता पडले, झोपेत असताना 2 वाजता 3 वाजता अगदी ऐनीच्या वेळेला वगैरे असं आहे. मनुष्य घरात नसताना किंवा ते अशा वेळेला आहेत सगळे. तर ते त्यांच्या वेळा ह्या आता जी दूध जातात वगैरे, मागे एकदा आपल्याला बोललो होतो, मोठा स्कॅम आहे. ही सगळी दूध इथून तिथे जातात, तिथे ती पहाटे पोचतात 3 ते 5 मध्ये सगळं त्याची मिसळ होते व्यवस्थित. पुन्हा होती तशी त्यांच्याच नावावर पॅकिंग तयार होतात आणि अख्खी मुंबई आणि मोठी मोठी शहरं ते पितात. तर ह्याच्यातून कित्येक लाखो रुपयांचं एक हे आहे, व्यवहार आहे मोठा. तर आता हे दुष्कृत्य केव्हा आहे तर ते दूध सकाळी 6ला लोक बघणार, त्याच्या आत ते सगळं व्यवस्थित करून ठेवलेले. म्हणजे एक दुसऱ्याचं उदाहरण देत नाही, ही सगळी अशी उदाहरणं कितीतरी आहेत. तर आता दुष्कृत्याला वेळ राहिली नाही, त्याप्रमाणे म्हटलं तसं की आता तशी काही काय वेळ राहिला नाहीये. आता हे सगळे स्कॅम्स आणि हे जे सगळं आलेलं आहे हे प्रकाशातले त्या अंधार आहे. म्हणजे त्यांनी अंधाराचाच विचार केला. आम्ही 3-4 हजार वर्षामध्ये प्रकाशात सुद्धा अंधार करून आम्ही हे करू शकतो काम, असं आम्ही सिद्ध करून दाखवलं. इथपर्यंत प्रगती झाली. तिला काय कारण तर पैशाचा लोभ, दुसरं काय कारण नाही. मूळ त्याचं कशात असेल तर पैशाचा लोभ. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीत म्हटलं ना, एक अप्सरा सगळ्यात बलवान एवढं खरं. तर तिच्याने हे सगळं झालं. मुळात सगळं होतंय किंवा पूर्वी सुद्धा झालं. ते 12 हर्षद मेहता झाल्या तर लोक विसरले पण गेले पण बिचारे. त्यांचे काय पैसे गेले, त्यांचे गेले. माणसं कंगाल झाली अक्षरशः. बँका नाही का बुडाल्या, कंगाल नाही का लोक झाले. कित्येक लोकांचे जे पोटाचे त्यांनी साठवून हे केलेलं पेन्शन फंडाची पैसे गेले मला सांगा. आणि ते कशामुळे कशाने काय होऊन गेले, लोभाने दिले शेवटी. म्हणजे त्यांनी फक्त अंधारा, म्हणजे ते आता जे पहिल्यांदा वर्णन वाचलं ना सगळं, की आत्म्याकडे पाठ फिरवलेली आहे. म्हणजे आसुरी लोक. हा सगळा आसुरी लोक म्हणजे याचा अर्थ समाज किंवा स्थान असं आहे. कोणी आणखीन कुठं जायचं नाहीये. लोक याचा अर्थ ते स्थान, हे लोक ज्या ठिकाणी वावरतात ते स्थान आणि तो समाज. लोक म्हणजे हे समाज. तर आसुरी लोक म्हणजे अशा तऱ्हेनं या कृत्यांची किंवा केवळ अंधारप्रिय, अन्याय अपहार काय अत्याचार काय ते हे काय म्हटलं आपण आता एवढा अमकं तमकं काय म्हणायचं त्याला, ते सगळं करणारे लोक. हे सगळ्या लोकांचा हा अंधारात निवास आहे. म्हणून त्याला आसुरी लोक म्हटलेला आहे. तर तो आसुरी लोक असा सर्वत्र आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये दिसतो. हे एक. दुसरं मनुष्य लोक आहे, तोही आपल्या हा व्यवहारात अनुभवायला येतो. त्याला निम्मा अंधार प्रकाश जसा भूगोलाच्या वाट्यामुळे आलेला आहे तसा वृत्तीच्या वाट्यामुळे सुद्धा आलेला आहे. त्याच्यातल्या त्या ज्या सत्प्रवृत्ती आहेत त्यांना तो खतपाणी घालून त्या वाढवायचा प्रयत्न करतो. हे मनुष्यत्वाचं देवत्वाकडे जाण्याचं लक्षण आहे. त्यामुळे ते तो जपत राहतो आणि म्हणून तो स्वतःसाठीही करतो आणि इतरांसाठीही करतो. आता इतरांसाठी करतो त्यावेळेला आजच्या काळामध्ये त्याला थोडं कदाचित निंदाच सहन करावी लागते काही वेळा. अशी परिस्थिती आहे. काय आता ते जसं ते बदललं, ते दिवसा अंधार अशी जी अवस्था आणली त्यातली ही पुन्हा एक अवस्था आहे. म्हणजे फ्रँकलिनच्या काळातली आपल्याला माहिती असेल गोष्ट. फ्रँकलिननी त्या काळात हे लॅम्पोस्ट नव्हते. त्यावेळेला
लोक अंधाराच्या आजही काही खेड्यामध्ये परिस्थिती अशी आहे की माणसं जे रात्रीच्या आता एकदा 7 वाजून गेले की दिसत नाहीच होतं. तर अशा वेळेला ती जी लोक प्रवास म्हणजे हे करत असतात, आपापल्या घरी परतत असतात किंवा काही कामाला गेलेले लोक परत येतात घरी खेड्यामध्ये याच्यामध्ये, तसे त्या काळात ते लोक परत यायचे. तर त्यावेळेला ते सगळे ठेचा खायचे. त्यावेळेला ही पद्धत नव्हती, त्या प्रकाशाची इतकी सोय सुविधा आणि पद्धत नव्हती, किंवा विचारही नव्हता डोक्यामध्ये. तेव्हा त्याच्याजवळ जेव्हा ते दरवाजातून त्या गल्लीतून लोक यायचे आणि समोरून पुढे जायचे, तर त्यावेळेला त्यांना ठेस लागत, लोक ओरडत, आई व म्हणत, काय ते त्यांना त्रास होत होते. हे सगळं त्यांनी बघितलं होतं. तेव्हा त्यांनी स्वतः पहिल्यांदा असा विचार केला की आपल्या दारात आपण एक दिवा लावू. जे बेंजामिन फ्रँकलिनची गोष्टी त्या काळात त्यांनी हे केलं. तेव्हा त्यांनी दारात दिवा लावणं, त्या काळातला विचार करा की घरात दिवा लावायला माणसांना अडचण होती हे मान्य आहे. म्हणजे अशी पण घरं होती की घरात दिवा लागणं हे सगळं कठीण होतं. पूर्वीच्या काळात दिवा लागणं घरामध्ये म्हणजे ते सुद्धा एका ह्याचं लक्षण आहे, एका समृद्धीचं लक्षण आहे की अंधार झाल्यानंतर आपल्याकडे दिवा लावायला तेल किंवा वात किंवा परिस्थिती नाही, अशी सुद्धा घरं त्यावेळी होती, आधी आहेत. तर अशी घरं आहेत. पण सर्वसाधारण समाजाची परिस्थिती अशी होती की आपल्या घरातल्या कामापुरता, म्हणून शक्यतो लवकर कामं उरकून घ्यायची असं त्या काळात पद्धत होती. आपल्याला माहिती असेल की 8, 8:30, 9 दिवा जास्त वेळ जळता नाही, कारण तेवढ्या तेलात आपल्याला दिवस काढायचे किंवा तेवढ्याच्यात वेळ काय आहे संपवायचे कामं. म्हणून ती माणसं उठून मग पहाटे 5ला उठल्यापर्यंत मिनिटं बाहेर दिसायला लागतं, तेवढ्यात आपले व्यवहार सुरू होतात. इतक्या कमी याच्यापर्यंत असलेल्या माणसांना बाहेर दिवा जेव्हा त्या फ्रँकलिनने लावला तेव्हा त्याच्यावर टीका झाली. आता त्या दिव्याने काही ह्याला घरात प्रकाश पडणार होता का? पण त्यांनी थोडा विचार, तो मनुष्य होता असं माझं म्हणणं. म्हणून त्यांनी हा विचार केला की माझ्या घराच्या तिथून ते तिकडे जाईपर्यंत तरी निदान त्यांना ठेच लागणार नाही. तेव्हा लोकांची त्यावर कॉमेंट अशी होती की पैसे वर आलेत. आता काय सांगू मला, त्या काळात सुद्धा लोकांना पहिली प्रतिक्रिया ही झाली, म्हणजे चांगल्या मार्गाने जाताना सुद्धा हे परत वाकडे आहेच परत. त्यामुळे हा प्रवास थोडासा जास्त हे आहे, म्हणजे कठीण का पडतो? आत्म्याकडे जाणारा प्रकाशाकडे जाणारा प्रवास हा थोडा कठीण एवढ्यासाठी पडतो की तो हा प्रवाह असा आहे, त्या प्रवाहामध्ये आपल्याला इकडे जायचं म्हटल्यानंतर त्रास आहे. तेव्हा ह्या 3 प्रकारच्या लोकांची आपल्याला कल्पना यावी म्हणून फक्त आपल्याला सांगितलं. तर त्याच्याकडे जास्त तेलवात दिसती किंवा जास्त ह्याच्याकडे पैसा दिसतो, म्हणून हा रस्त्यावर, म्हणजे त्यांच्या काळात रस्त्यावर, त्यांच्या भाषेत रस्त्यावर, त्या कट्ट्यावर त्यांनी बाहेर दिवा लावला. तर त्यामुळे तो त्याने दिवा लावला याचं जास्त झाले असं लोकांना त्यावेळेला वाटलं. आणि आश्चर्य म्हणजे असं की तिथून जाताना ठेच लागत नाहीशी झाली. पुढे ते परत ऐकण्यासारखं आहे. ते आता खरं ह्याच्यात संबंधित नाही म्हणून सांगतो, ते ऐकण्यासारखं आहे. कारण ते नंतर असं झालं की ह्याच्यामुळे त्यांना कोणाला धक्का बसे ना, आणि तिथून जाताना बरं वाटायला लागलं. पुढच्या घरात गेलं की ठेच लागते तिकडच्या रस्त्यावर. मग हे लक्षात आल्यावर दुसऱ्याने असा विचार केला की एवढं घरात हे करतोय, एक समजा एक 15-20 मिनिटं, अर्धा तास कोणी ना, आपण पण एक दिवा बाहेर ठेवूया असं सुरू झालं. आणि त्यातून लॅम्पपोस्ट लागायची पद्धत सुरू झाली. आणि मग शेवटी ते नगरपालिकेकडे काम त्या काळातल्या. तर हे पुढे जे चांगलं काम आहे, जे प्रकाशाकडे देणारं काम आहे, ते होतच. त्याची सुरुवात करणाऱ्याला थोडा त्रास होतो, फक्त ते प्रकाशाकडे जाणारं असल्यामुळे त्याला हेही सहन करावं लागेल असं लक्षात ठेवू. तर हे सगळं असुर्या नामते लोका, ते काय आहे, त्यांना आत्महन लोक असं म्हटलेलं आहे की प्रकाश असताना त्याच्याकडे पाठ फिरवणारा मनुष्य हा म्हणजे समर्थाने त्याला आत्महत्याला म्हटले. आपल्याला समर्थांचा अभ्यास असलेला आत्महत्याला शब्द माहिती आहे की स्वतःची हत्या करून घेतो. त्याला म्हणजे महाराजांनी सुद्धा म्हणताना आपण प्रवचन वाचत असाल तर आपल्या डोळ्यासमोर वाक्य असेल की जो जगाला हत्या करायला निघालाय ते एक वेळ जग बघून घेईल त्याचं काय करायचं ते, पण जो स्वतःची हत्या करायला निघाले त्याला कोण सांभाळणार? म्हणजे नाही का, एखाद्या वेळेला हात काहीतरी घेऊन शस्त्र घेऊन दुसऱ्याला मारायला निघाला तर 10 लोक धरतील, त्यांना थांबून ठेवतील आणि ते आपला नाश वाचवतील, हे मान्य आहे. पण जो स्वतःच तो खूप घ्यायला निघाला स्वतः, तो त्याला कोण वाचवणार? आत्महत्याला वाचवणं कठीण आहे. तसं यांचं म्हणणं की हे लोक आत्महन आहे, स्वतःची हत्या करणारे, प्रकाशाकडे पाठ फिरवणारे लोक, आसुरी जगाकडे जाणारे लोक, म्हणजे स्वतःसाठी जगणारे लोक, केवळ ते जे आहेत ते लोक किंवा अंधारप्रिय लोक, हे सगळे आत्महन आहेत. किंवा हे यांना होणार नाही म्हणून तसं जगू नका असं त्यांचं म्हणण्याचा उद्देश होता. तर हे लक्षात घेऊन आपल्याला यातली जो मूळ प्रकाश देणारं काय आहे यातलं ते आपल्याला शोधायचं आहे. आत्महन म्हणजे याचा आत्म्याची तर हत्या होतच नाही, आत्म्याचं काहीच होऊ शकत नाही, बरोबर. काहीतरी आत्मप्रकाश आपल्याकडे आहे आत, एवढं नक्की. त्याचा बोध करून देण्यासाठी हे पुढचे 3 श्लोक आहेत ते आपण त्यातले मराठी वाचू. मनापलीकडे वेग स्थिर परिकतिकारक. आपल्याकडे काहीतरी असं आहे,
मना पलीकडे वेग स्थिर परी गतिकारक. दोन्ही त्याच्यामध्ये आहे. मना पलीकडे वेग स्थिर परी गतिकारक प्राप्यना इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक. हालचाल करी न करी राही जवळ दूरही बाहेर अंतरी आत्मा तिक्कालातीत आतही. हालचाल करी न करी राही जवळ दूरही बाहेर अंतरी आत्मा दिक्कालातीत आतही. स्वतःत सर्व जगताला जगती स्वतःसही पाही तो कधी न कंटाळे कोणासही कशासही. दोन श्लोकामध्ये आत्म्याचं स्वरूप मांडलं. मनापलीकडे वेग स्थिर परिगतिकारक. काहीतरी असं आहे की ज्याने माझं जीवन प्रकाशित होतं. माझं जीवन हाताने प्रकाशित झालेलं नाही एवढं नक्की, कुठल्या तरी चेतनेनं प्रकाशित झालं एवढं खरं. म्हणून चेतना गेली, आपण साधा म्हणतो जिथे आपल्या साध्या भाषेमध्ये पॅरालिटिक ऍक्शन आहे, पॅरालिटिक झालं समजा, तर संवेदना गेल्या त्यातल्या. त्या संवेदनापुरतं तरी आपल्याला माहिती आहे, त्यातली चेतना एवढी तरी माहिती आहे, मृत्यू पाहिलेले आहेत, त्यामुळे काहीतरी जातं एवढं माहिती आहे. त्या असताना त्याचं स्वरूप सांगता येत नाही हे पण माहिती आहे. जे असतं त्यावेळेला त्याचं स्वरूप सांगता येतं का? मग जातं त्यावेळेला कळतं की काय गेलं, काहीतरी गेलं. ते गेलेल्याचं स्वरूप सांगता येत नाही, असलेल्याचं स्वरूपही सांगता येत नाही. बाकीचे मेकॅनिझम आहेत जे आपल्याला सापडलेले आहेत दृश्यामध्ये, ते फक्त काही विशिष्ट इंद्रियांची कामं बंद पडली, या पलीकडे त्याचं काही स्वरूप नाही. त्यामुळे ते नाही सांगता येत त्याच्यातलं काय आहे ते कशानेही प्रकाशित होतं. आता बुद्धी आहे, उदाहरणार्थ शुद्ध बुद्धी वगैरे म्हणतो आपण, आता अंधाराची आवड नको म्हणतो, हे कशाने ठरतं हे सगळं? ही जी शुद्धता त्याला आली ती कोणत्या प्रकाशात आली? ही जी त्याला एक कल्याणकारकता आली समजा दिशा त्याच्या विचारांना किंवा काय कृतीला, ही कोणत्या प्रकाशात आली ते हुडकणं हे काम आहे. आणि त्याला आपण आपल्या दृष्टीनं त्याला आत्मा असं म्हटलं. ते स्वरूप त्याचं कसं आहे तर मनापलीकडे वेग स्थिर परिगतिकारक. तो गतीही निर्माण करतो, तो स्वतः स्थिरही आहे. मनापलीकडे त्याचा वेग आहे, म्हणजे मनाचा वेग आपल्याला माहिती आहे. मनाच्या वेगाची कल्पना आपल्याला आहे. या क्षणी उशीर झाला, खरी काय होईल याची कल्पना आपल्याला या क्षणी आपल्याला येऊ शकते, इतकं मनाचा वेग आहे. हे जे वेग आहे आपल्याला कल्पना आहे, त्याच्या पलीकडे वेग आहे एवढं लक्षात ठेवायचं. तर तो किती तो मोजायचा, तो मनाचाच सापडला नाही वेग किती आहे ते, त्यामुळे तो वेग मोजण्याची कल्पना करणं कठीण आहे. त्यामुळे मनापलीकडे एवढं सांगितलं. त्याची प्राप्ती ही दोन्ही गोष्टीनं झाली नाही. एक, आपण देहधारी माणूस आहोत, आपली सर्व गोष्टी प्राप्त करून घेण्याचा मार्ग आपली इंद्रिय आहे. काही जे असेल ते, समजा माझे डोळे पाहतात, माझा हात स्पर्श करेल, काय असेल ते, हे जे सगळे माझी साधनं आहेत, त्यांनी मला ते गाठता येत नाही एवढं खरं. काय जे आहे स्वरूप ते मला गाठता येत नाही, त्यामुळे प्राप्य म्हणजे ते मला मिळवता येत नाही आहे एवढं खरं. पण इंद्रियांनाही प्राप्त होत नाही आणि त्याच्या पलीकडे ज्यांना आपण देव समजतो त्यांनाही ते सापडलेलं नाही, असं स्वच्छ म्हणणं आहे की देवानाही ते सापडत नाही आणि इंद्रियांनाही सापडत नाही आणि सृष्टीला मात्र त्यामुळे प्राण मिळतो. सृष्टी जगते ती त्यामुळे जगते. आता हे कसं समजून घेता येईल ते बघूया. तद हालचाल करी न करी, ते हालचाली करतं ते करीत पण नाही, ही सगळी विरोधाभास आहेत सगळे खरे. म्हणजे एकच गोष्ट हालचाल करीलच न करील असं कसं काय होतं असं वाटतं. राही जवळ दूरही, वर्णन करायचंय की जी वस्तू अवर्णनीय आहे तिचं वर्णन करायचंय म्हटल्यानंतर मग अशी विरोधाभासात्मक वर्णन करावी लागतात. बाहेर अंतरी, दोन्हीकडे आत्मा, दिक्कालातीत, आपल्याकडे ह्या पंचमिती मानल्या, त्या पंचमितीतील शेवटचे दिक्क आणि काल, लांबी रुंदी उंची, या तीन त्रिमिती आपल्याला माहिती आहेत. आपण नाही का 3 डायमेन्शनल चित्र काढले वगैरे म्हणतो, 3D. ते 3D जे काय आपलं आहे त्याच्या पलीकडे 4D,
ते दिक आणि फिफ्थ डी आहे जे ते काल यामध्ये जे वावरतं त्याच्या पलीकडे ते आहे. हे आमची मर्यादा जास्तीत जास्त 5 दिशां ह्याच्यापर्यंत दिकपर्यंत गेलेली आहे. 5 मितींपर्यंत गेलेली आहे. पंचमितीपर्यंत पोचलो होतो. ते पंचमितीच्या पलीकडे आहे आणि पंचमितीच्या आत सुद्धा आहे. म्हणून आत येऊन कधीतरी एखादा झलक दाखवतं काय आहे ते आत पण येतं आणि झलक दाखवू शकतं की काय आहे ते, आणि बाहेर तर निवास करतं कारण ते ह्याच्या बाहेरच आहे. असं एक स्वरूप आपल्यामध्ये आहे. ह्याला केवळ भाग्य म्हणू शकतो, दुसरं काय म्हणू शकत नाही माझ्या दृष्टीने. मी ह्याला फक्त भाग्यच म्हणू शकतो, कारण मला जिथं मनाचाच पत्ता लागत नाही अशी अवस्था आहे, इंद्रिय धावत नाही अशी अवस्था आहे, तिथं माझ्या हातात किंवा माझ्या अंतर्यामी कुठेतरी असं काही आत्मस्वरूप असावं आणि त्याच्या प्रकाशामध्ये मी चालावं किंवा चालण्याची संधी असावी. हे केवळ मनुष्य जीवनाचं भाग्यच म्हणता येईल, म्हणजे काही नाही म्हणता येणार. फक्त आता ही जी विरोधाभासात मग ते काय होतं, दिक्कालातीत आहे ते आपल्याला दिशाचं बंधन आहे, काळाचं बंधन आहे. त्याच्या पलीकडे मला जाता येत नाही, अलीकडे जाता येत नाही, अलीकडून जगून आलेला असतो. त्यामुळे मला पुन्हा भूतकाळ जगता येत नाही. माणसं अनेकदा ते हे असतं नॉस्टॅल्जिया, आपण 25 वर्षापूर्वीची बॅच भेटूया वगैरे नाही का, ते शाळेतली वगैरे. मग ते एकमेकाला ओळखत नाही, तर तो तूच का मीच का वगैरे असं तसं सगळं सांगावं लागतं वगैरे. छान बरं आहे, तेवढं चांगलं असतं एक बरं आहे की थोडा बदलही होतो नेहमीच्या जीवनातनं. आपल्याला ही माणसं आता मधलं सगळं ओळखत नसतात, त्यामुळे त्यांना ते सांगण्यात एक मजा वाटते. असा दिवस छान जातो. कुठेतरी असं अरेंज केलेलं असतं ते बाहेर, जेवणा खाण्याचे काही प्रॉब्लेम नसतो, सगळे कॉन्ट्रीब्युशन देण्याच्या मनस्थितीत असतात. हे काळाच्या मागे जाणं, पुढे तर जाता येत नाही आपल्याला. काळाच्या मागे जाऊन आता चांगलं काही कर्म करणार असेल तर आनंदाची गोष्ट आहे. एखादं त्यातून काही एखादं सत्कार्य उभं राहणार असेल आणि ही मंडळी एकत्र येणार असेल तर तशी पण येतात आणि एखादं सत्कार्य पण उभं करतात, तिथे जाऊन ॲक्सेप्टेबल, तर काय प्रश्न नाही. फक्त ते काळाच्या मागे जाणं आहे. काळाच्या मागे आज मी आहे जिथे तिथे नाही. हा एक खेळ म्हणून, एक गंमत म्हणून, एक प्रकार म्हणून, एक कदाचित सत्कार्याला प्रेरणा म्हणून, किंवा कदाचित कोण कोण कुठे कुठे गेले आहेत याची एक आपल्याला उत्सुकता असते, ती पुरी करावी म्हणून असं असेल ते ठीक आहे. ते काळाच्या मागे, हे काळाच्या पलीकडे, ते पुढे नाही जाता येत. असं बाबांची आठवण झाली म्हणून, बाबा हे इथे तात्या आलेले असताना, तात्यासाहेब इथे आलेले असताना साताऱ्यापर्यंत आले होते, इथे राहायचे होते. ते काशीकर आहेत, त्यांच्याकडे ते राहायचे. तर त्यांच्याकडे उतरलेले असताना इथे बाबाही बरोबर होते आणि बाबांची रजा संपली म्हणून बाबांना जायचं होतं, बेलसरे बाबांना जायचं होतं मुंबईला. तर ते जाताना त्यांना तात्या काय म्हणाले की तुम्ही ह्याला गेलात आता मुंबईला जाल, म्हणजे मालाडला झालाच तुम्ही, तर मालाडला गेल्यानंतर काशीकर भेटतील तुम्हाला तिथले, तर त्यांना म्हणावं रामाच्या कृपेनं सर्व काही ठीक होईल, तुम्ही काही काळजी करू नका असं सांगा. मागाने पिछा नाही, मागाने काही नाही. ते काय सांगणार म्हटले, इथं काय काशीकरांचा काय फोन आलाय का, काय झाले त्यांना, काय काही बातमी नाही, काही नाही आहे आणि हे काय सांगतात म्हणले. बरं ठीक आहे, आता असू दे, ज्यार्थी महाराज सांगतायत त्यार्थी आपण ते ऐकलं पाहिजे. आणि लक्षात ठेवून तिथे गेल्यानंतर जर ते भेटले तर निरोप देऊ, एवढाच मनाचा निर्णय केला होता, कारण ते तशी बुद्धिवाली, त्यामुळे यात काही बुद्धीत पडणार यात काहीच नाही. तर त्यामुळे तिथे गेल्यानंतर ते मठामध्ये गेल्यानंतर मालाडला ते काशीकर भेटले. ते काशीकर भेटल्याबरोबर म्हणजे हा बरोबर निरोप सांगायचा येतं नाही का आपल्याला, म्हणून त्यांना निरोप सांगितला हा की आपल्याला महाराजांचा असा निरोप आहे, तात्यासाहेबांचा असा निरोप आहे की रामरायाच्या कृपेनं सर्व ठीक होईल, तुम्ही काही काळजी करू नका. ते बुचकळ्यात पडले, म्हणजे काय तर काही झाले तर काहीच नाही, रामरायाच्या कृपेनं सर्व ठीक आहे काय आहे. म्हणून ते म्हणले बाबा मला तर काही कळत नाही, पण महाराजांनी ते म्हणले बाबा महाराजांनी जे सांगितलं ते तुम्हाला इन टोटल जसं सांगितलं तसं शब्दशः आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. बाबांचं काम चाललं त्यातलं, त्यांच्या डोक्याला काम लागलं की हो हे काय असेल. दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा VJTI मध्ये इंजिनिअरिंगला होता, शेवटचा धाकटा, तो लास्ट इयरला होता आणि त्याचाच त्या दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागला आणि त्यात तो नापास झाला. की जो मुलगा एकदम मेरिटमधला तो VJTI मध्ये ह्याच्यात नापास झाला गेला. तेव्हा ह्यांना क्षणभर जाणीव झाली की अरे आपल्याला काल सांगितलेलं आहे की काळजी करू नये, रामरायाच्या कृपेनं सर्व ठीक होईल. तर ह्याचं तर हे तर काय भानगडी नसेल, कारण आज एकदम सगळे अवकळत म्हणजे काय तिथे एकदम कळा पालटली चौकाराची की जो मुलगा मेरिटमध्ये हिंदू आहे तो नापास म्हणून दाखवले गेला तर होईल काय. तर VJTIला त्या काळातली गोष्ट ही म्हणजे त्याची ही किती असेल, अकॅडमिक एक्सलन्स किती असेल तर ह्याची कल्पना येऊ शकते. तर त्यांनी तो मुलगा लगेच विद्यापीठात गेला. तिथे गेल्याबरोबर त्यांनी ते सगळं चेक केल्यानंतर रेकॉर्ड काढला त्यांनी. तर त्याच्यावर त्या मुलाचं नाव म्हणजे अनुत्तीर्ण होताच, पण तो त्या एका पेपरला त्यातल्या गैरहजर दाखवलेला होता. तेव्हा तो म्हणलं हे शक्यच नाही, जो इतका जो मेरिटमध्ये येण्यासाठी धडपडत होतो गैरहजर कसा दाखवला जाईल. तर ते त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपलच्या मार्फत परत ते प्रकरण पुढे नेलं आणि ते त्या काळात धसाला लागू शकलं. धसाला लागल्यावर असं लक्षात आलं की त्याच्या जवळचा जो मुलगा होता तो बाकी सगळ्या पेपरांना गैरहजर आणि या पेपराला हजर आणि त्याला उत्तम मार्क.
रामरायाच्या कृपेने सर्व ठीक होईल. इथे साताऱ्यात बसून सांगितलेली गोष्ट आहे. मला अशी वाटतं की दिक आणि काल काय मितीची कल्पना आपल्याला येणार मला. हा अनुभवाने झाली तरी येईल ना. आता हे अनुभव आहे म्हणून आत्मज्ञान म्हणजे काय याची झलक मिळू शकते. काल मी आपल्याला एक सांगितलं, 9 वाजता ती येईल, 9:30ला ती येईल आणि तिघे मिळून आम्ही तिकडे जाऊ. हा काय प्रकार आहे? हे ते जे दिक कालाच्या पलीकडे राहतं त्याची ही कला आहे. हे मनाला नाही जमणार. मग कल्पना करू शकतो अर्थात की उद्या रिझल्ट आहे, मग काय होईल, मग मला एवढे मार्क पडते, मग मी अमुक करीन, मी पुढे अमक्या ठिकाणी जाणार, ते जाणार. हे मनाच्या कल्पना झाल्या. हे मनाच्या डोक्यात येणारी गोष्ट नाही आहे. दिक्काल म्हणजे काय याची कल्पना यायची असेल तर असं काहीतरी आपल्याला समोर आलं पाहिजे की जे हे दिक्क आणि कालाच्या पलीकडे आहे. आता हे कालाच्या पलीकडेची वस्तू आहे. जी गोष्ट 2 दिवसांनी घडणार आहे ती गोष्ट इथे बसून जर तुम्हाला त्याचं स्वरूप लक्षात येत असेल. म्हणून मी मागे आपल्याला त्या मुलाचं पण उदाहरण सांगितलं होतं. त्याने सांगितलेलं की जे 15 वर्षांनी घडणार, हे तर 3 दिवसाची गोष्ट आहे, 2 किंवा 3 दिवसाची. आणि त्यात ते ॲश्युरन्स देतात की रामरायाच्या कृपेने सर्व ठीक होईल. नुसतं नव्हे, सत्ता, रामरायाची सत्ता आहे त्याच्यामागे की हे सर्व ठीक होईल. इतकाय परत नुसतं असं होईल दिसतंय असं नव्हे. मला बाबा विजन आहे आणि बाबा उद्याचं दिसलं असं नाही. ते उद्या असं होणार आहे, म्हणजे एखादा अपघात होणार आहे आणि तुम्ही त्यात वाचणार आहात असं सांगितल्यासारखं आहे थोडक्यात. म्हणजे ती पण सत्ता त्याच्यातली लक्षात येते. ही आत्मसत्ता आहे. आपल्याला थोडासा त्याचा परिचय व्हावा म्हणून हे फक्त एखादं उदाहरण सांगितलं. आणि दुसरं एक छोटंसं उदाहरण आपल्याला सांगतो. आपल्याला म्हणजे आपल्या आता हे काय होतं, ही सगळी द्वंद्व इतकी समजायला अवघड आहे की हालचाल करी न करी, जवळ दूर, अंतरी बाहेरी, दिक्कालाच्या आत पलीकडे, आधीच्या याच्यात म्हटलं की मनापलीकडे वेग, हे सगळं जे काय स्थिर परिगतिकारक, हे सगळं मिळून जे काय स्वरूप होतं ते म्हणजे थोडक्यात मला काही याच्याबद्दल सांगता येत नाही असं म्हटल्यासारखंच आहे थोडक्यात, हो की नाही. मी असं आपलं साध्या भाषेत म्हणतो की ऋषींना एवढंच त्यांना म्हणायचंय की हे नाही बाबा वर्णन करण्यासारखं, अनुभव घेऊन बघ, कधीतरी तुझ्या आयुष्यात हा अनुभव आला तर तुला हे लक्षात येईल. पण एक लक्षात ठेव की श्रद्धा, सुरुवात तिथून आहे. श्रद्धत्व सौम्य, आपल्या उपदेशांचा आदेश आहे की श्रद्धत्व सौम्य, तेवढी उपासना कर, तिथेच असेल तुझ्या आयुष्यात तुला असा एखादा अनुभव येईल की जिथे आत्मा काय प्रकाशित करतो आणि उद्याचे काय परवाची घटना काय सांगतो आणि ती कशी खरी ठरते. तितक्या दिवसानंतर, म्हणजे जी मी म्हणतो 5 मिनिटांनंतर खरी घडणारी घटना सांगितली असली तरी तिला महत्व आहे, कारण कालाच्या पलीकडे आहे ते आणि ते सत्य होतं. याचाच अर्थ असा आहे की हे आत्मप्रकाश नावाचा प्रकाश आहे, आत्मनावाची स्थिती आहे आणि तिच्या प्रकाशात माझी कर्म व्हावी, हे सर्वात उत्तम. तर या सगळ्यात अगदी अगदी आता काय खाली येऊन सांगता येईल हे कसं आहे. स्थिर परिगतिकारक, मनापलीकडे वेगळं, हालचाल करी न करी. एखादा समजा जर लहान म्हणजे आईचं जे ज्याच्यावर खूप प्रेम असतं, एखादं लहान बाळ आहे अशी कल्पना करून, त्यातल्या त्यात सोपं करणारं कोणाला काही आढळत नाही. ते हालचाल करी न करी असं चालू असतं मला त्याचं म्हणून. लहान बाळ असतं तर ते जर आपलं आत्यंतिक प्रेम असेल तर आपल्या मनाच्या आत आणि बाहेर तेच असतं. आत्यंतिक प्रेमाचं एखादं बाळ आहे अशी कल्पना करू. आईचं आत्यंतिक प्रेमाचं बाळ आहे तर तिच्या दृष्टीनं ते आत पण आहे बाहेर पण आहे. ते हालचाल करतं, ते करीत नाही, ते सारखं नसताना दिसतच असतं, एका जागेवर सुद्धा बसतं, ते फिरतं, पण सगळं त्याचं सुरू आहे. ते सगळं अशा तऱ्हेचं वर्णन आपल्याला लक्षात येईल की हे एखाद्या आत्यंतिक प्रेमाच्या वस्तूने जसं एखाद्या लहान मुलाच्या बाबतीत आपलं व्हावं किंवा होऊ शकेल तर तशा तऱ्हेचं हे वर्णन आहे सगळं एकंदरीत. की राही जवळ दूरही, जवळी राहतं, जवळ म्हणजे अंतरंगातच असतं, मनातलं त्या बाळाचं स्थान हलवता येत नाही, इतकं ते बाळ त्याला आईला प्रिय असतं. तर ते जसं आहे तसं ते आत आहे आणि म्हणलं तर ते बाहेर आहे. आता ते बाळ आत नाही का तर त्याला क्षणभर विसमता येत नाही. विसमता येणं जरी विसरणं, पूर्वीच्या काळामध्ये विसरणं म्हणजे विसरणं, तर मन राम झाले देहा विसंबले त्यातलं, तर ते विसरता येत नाही. तर क्षणभर सुद्धा त्याला विसरता येत नाही याचा अर्थ ते आत आहे की नाही आहे, बाहेर आहे की नाही आहे. मग आतही आहे आणि बाहेरही आहे. आतलं स्वरूप वेगळं असेल, बाहेरचं स्वरूप वेगळं आहे. पण समजून घ्यायला एखाद्या लहान बालकाचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलं की आत्म्याचं आत्यंतिक प्रेमस्वरूप काय असेल ती कल्पना आहे. ती थोडीशी कल्पना यायला जरा आपण ही सगळी विशेषणं त्याला लावून पाहिली तरी चालेल, म्हणजे हे अधिक लक्षात येऊ शकेल. इथपर्यंत आपण हे काय आहे नाही सांगता ही गोष्ट खरी आहे आणि तेच मान्य करणं चांगलं. पण तरी सुद्धा की आता आपण काहीतरी त्या बाळाला नाव जाणार, सोन्या काय, चकुला काय, ते काय बाळ काय त्याला म्हणत असेल आपण, ते सोन्या काय जे असेल ते. सोन्या हे त्याचं नाव आहे, पण सोन्या म्हणजे तोच का तर नाही, तसं नाही. त्याचं नाव काहीतरी आहे ना, श्रेयस वगैरे काहीतरी, काय प्रेयस काहीतरी नाव असेलच ना त्याचं काहीतरी.
तर तो सोन्या पण आहे, श्रेयस पण आहे, प्रेयस पण आहे, ते अमक पण आहे, ते आहे, ते छकुलं पण आहे. आता काय हे सगळं मिळून तेच कसं आहे असं जर विचारलं तर काय सांगणार उत्तर त्याला? ते सगळं मिळून तेच आहे. आता हे जे सामान्य माणसाला, प्रापंचिकाला एखाद्या आत्यंतिक प्रेमाच्या मनाबद्दल वाटेल, त्याच्यावरून थोडीशी कल्पना आत्मस्वरूपाची येऊ शकेल. ते आती आहे, बाहेरी आहे, जवळी आहे, आलती आहे, फिरती आहे, असं नाव देता येतं, देता येत नाही, सगळं शक्य आहे. हे सगळं त्याच्यावरतीत होईल. इथपर्यंत त्याचं स्वरूप आहे, एवढं सांगतो आज. आणि हे पाहिल्याचे जे परिणाम आहेत तेवढे फक्त आता आपण फक्त सारांशाने पाहतो, मुद्दे फक्त सांगतो की हे कळल्याचा परिणाम काय, तर माझ्यामध्ये काहीतरी आत असं स्वरूप आहे, ही दृष्टी. म्हणजे दृष्टी जी आज बहिर्मुख आहे ती फक्त बाहेरच कारणं शोधते सगळ्या परिस्थितीची, तिची आत वळेल. दृष्टी अंतर्मुख होणं हे आत्म्याच्या स्वरूपाच्या ज्ञानाचा, ज्ञान म्हणणं म्हणजे कळत नाही असं म्हणलं तरी चालेल, पण कळत नाही हे कळणं हे ज्ञानच ना. शेवटी मला काही कळलं नाही, हो की नाही, मला काही सांगता येत नाही, हे सांगणं नाही का त्याच्याबद्दल, त्याचं वर्णन नाही करताय म्हणजे अवर्णनीय आहे, म्हणजे हेच त्याचं वर्णन ना. तसं प्रत्येक बाबतीत आहे. तर तसं हे जे आहे ते जे जर समजा माझ्या लक्षात आलं आणि त्याच्या ह्या झलकी सत्पुरुषांच्या ह्याच्यात प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला जे दिसतात त्यावरून जरी ओळखलं तरी चालेल. त्यामुळं एक कळतं की दृष्टी अंतर्मुख होते, आजी बहिर्मुख आहे ती अंतर्मुख होते. सत्य स्वरूपाचं आकलन होतं की हे सत्य नाही ते सत्य आहे, कारण तिथून हे प्रकाशित होतंय. जसं तिकडून कुठून तरी हे पॉवर स्टेशनमुळे आज इथे असलेली वीज आहे हे कळल्यावर जसं पॉवर स्टेशन महत्वाचं, माझ्या घरातली वीज हे अंतिम सत्य नव्हे ते अंतिम सत्य आहे. जिथे कुठे निर्माण होते ते अंतिम सत्य आहे. कारण असं सगळीकडे आपल्याला विचार करावाच लागेल. तर त्या अर्थाने जसं अन्न मालकीनं माझं हे मान्य, कष्टाने शेतकऱ्याचं आणि निर्मितीनं परमेश्वराचं, आता कोणाचं आहे म्हणायचं, आपल्याला दृष्टी आली असेल तर आपल्याला व्यापकता येते. तशी आत्म्याच्या प्रकाशात माणसाला व्यापकता येते सगळ्याकडे बघण्याची. तेव्हा सत्य स्वरूपाचं आकलन होतं, खरं काय आहे हे पकडून ठेवता येतं. बरोबर, त्या दृष्टीनं त्या पातळीवर आणि त्या प्रकाशात आपली कर्म कोणती करावीत याच्यावर प्रकाश पडतो. आपलं ध्येय काय आहे, मला हे बाकीचं सगळं मिळवणं शक्य आहे, अगदी मनाचं स्वामित्व तुझं शक्य आहे, पण आत्मस्वरूप होणं ही गोष्ट अवघड आहे, ती त्याच्या पुढे आहे, एवढं नक्की. एक वेळ मनाच्या सगळ्या व्यापारांचं ज्ञान सुद्धा होईल, पण आत्मस्वरूप व्हायला जिथे हा मूळ प्रकाश जिथून कुठून निर्माण होतो तिथे जायला काय लागेल, ते माझं सगळं फेकून द्यावं लागेल, तेव्हाच ते कदाचित तिथे असेल. असं आहे. कृष्णमूर्ती म्हणायचे तसं की झुळूक आत आणता येत नाही, दारा खिडक्या उघड्या टाकता येतात, खोली मोकळी करता येते, एवढाच मार्ग आहे. झुळूक तुम्ही आणता का, ते आणू शकता का, तर नाही. पण मी काय करू शकतो, तर मी हे कष्ट करू शकतो की सगळ्या घरातल्या सर्व वस्तू गुंतलेत बाजूला, बाहेर काढून टाकले, सगळं दारं उघडे टाकलेत, खिडक्या उघड्या टाकल्यात, आणि आता शांत चित्ताने बसलो, दुसरं काय करणार. प्रतीक्षा हे साधन म्हणजे अशा ठिकाणी कळचे. आता नंतर सांगतो व्हायला गेला. आता फक्त आपण एकदा हे मराठीची सूक्त म्हणून म्हणजे अनुवादाने सोपं पडतं. पूर्णते पूर्ण हे सारे, पूर्णातून पूर्णयेतसे, काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे. हरि ओम. ईश्वरे व्यापिले सर्व, त्यागुनी मग भोगतू, परधनाची नको आशा, न करी अपहार तू. आयुष्य शत इच्छावे, परिकर्मात राहुनी, कर्मेन बांधती तुझला, तुझा मार्ग न याहुनी. फिरविती पाठ आत्म्यास, प्रकाशास तशा तया, जाती ते आसुरी लोकी, अंधारे वेढले जया. मना पलीकडे चिरपरी गतिकारक, प्राप्यना इंद्रिय देवाना, सृष्टीला प्राणदायक. हाल चाल
करी न करी राही जवळ दूरही बाहेर अंतरी आत्मा दिक्कालातीत आदही स्वतःत सर्व जगताला जगती स्वतःसही पाही तो कधी न कंटाळे कोणासही कशासही. ओम शांती शांती शांती.